आम्ही पळतो मग ते आमचं काय आजची विकली होती टाकून आलो नाही ते काय खात आमच्या घरात मला वाटत होतं शोध दिले सकाळी दुधले उन्हात ठेवले पाठीमागे मग गॅलरी ठेवली मला सुकू नये म्हणून दुसरा प्रसाद प्रभू नवीन फलंदाज ACC आंबेरी. महेंद्र बाबल सर, आपण या समालोचक कक्षामध्ये बॅट घेऊन आला असाल तर ये चेतन ये. अरे काय माणसा शिकवतो तू ये धरून मुठून आम्ही बसलो. ये बस ये तुला शिकवतो ये ये हा बस बस ये तुला शिकवतो ये शिकवतोय आई बाजू घे शिकलेलो बाबा. दुसरा चेंडू षटकातील दुसरा चेंडू तिसरा चेंडूचे फटका फसला. फटकाच्या खालती नाही मग घरी गेलो होतो रे ते बॅट आणायची ती. कोण खेळता? प्रसाद प्रभू आणि चेतन. स्वर्गीय देबा पाटील क्रीडा नगरीमध्ये गाभी समाज मळेगाव यांच्यातर्फे हे या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू मारता आलेला नाही आहे. प्रसाद प्रभू खेळता खेळता क्रीजच्या बाहेर आले. आता बघूया डिसिजन काय होत आहे. नॉट आउट. प्रशांत हा मात्र अतिशय उंच मारलेला आहे. नेचर पॉवर किती धावा भेटतात आणि या 4 धावा. आमचे समालोचक इथे उपस्थित आहेत, त्यांचं स्वागत करतो. एका षटकामध्ये 7 धावा त्यांनी दिलेल्या आहेत आणि या पॉवर प्लेचा खेळ चालू असताना एक षटक 7 हे चांगलं षटक म्हणता येईल. आणि प्रशांत हा नेहमी चांगलं षटक प्रशांत हा नेहमी आपल्या संघासाठी उत्तम कामगिरी करत असतो आणि पहिलं षटक त्याच्यामार्फत आणि ते उत्तम. 1 षटक आणि 7 धावा. ACC आंबेरी संघाची त्यांना या पॉवर प्लेचा काही फायदा घेता आला नाही. प्रसाद हा चांगला खेळाडू आहे तरी शेवटच्या चेंडूवर मात्र अतिशय सुंदर चौकार खेचला. पुढचा गोलंदाज आहे प्रतीक कोंडे. प्लीज. धन्यवाद महेंद्र सर. चालू असलेला सामना ACC आंबेरी विरुद्ध जय बजरंग मळे यामध्ये चालू असलेला सामना वैयक्तिक पहिला आणि संघात दुसरा षटक होणार आहे तो कृतिक कोंडे प्रतीक कोंडे सामना करतोय आणि हलकीशी कट घेऊन जातोय. 1 धाव तर धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. धावसंख्येत 1 भर पडते. धावसंख्या होती ती 1/8. दुसरा षटक चालू असताना प्रसाद पुढचा चेंडू यारकर चेंडू करून घेतो. स्वतः प्रसाद पुढे येऊन आणि चेंडू निर्धार जातो. आपलं काम बजावतो. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्येत 1/8. दुसरा षटक चालू असताना राईट हँड उर्दूकडे मारा करतो. पंचांच्या डाव्या बाजूने
15 पावलांचं रन असेल दिवा पाटील एंडकडून पुढील चेंडू. आता तर फुल टच चेंडू तेवढं ताकदीन तटावतो चेंडू. बघूया किती धाव मिळतो. एक धाव तर पूर्ण करतील, दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात, दोन्ही धाव पूर्ण करतात. रनिंग भेटून विकेट म्हणावं लागेल. कुठेतरी थ्रो मध्ये मिस करतायत तिकडचे क्षेत्ररक्षक. धावसंख्येत दोन्ही भर पडते. धावसंख्येत ती 1-10 दुसरं षटक चालू असताना प्रत्येकचा सामना करेल चेतन पडेल का राईट या मुर्दूकडे मारा करतोय प्रत्येक. पुढील चेंडू प्रत्येक यांचा खेळण्यास सज्ज. आता मात्र बघा किती धावा मिळू शकतात. एक धावावरती समाधान मानावं लागेल दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्येत 11. पुढील चेंडू प्रत्येक यांचा खेळण्यास सज्ज असेल चेतन. आता ऑफसाईड चेंडू घोषित क्षेत्रात जातो. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या होते 12. दुसरं षटक चालू असताना 1-12. पुढील चेंडू प्रत्येक यांचा खेळतील प्रसाद. आता मात्र खूपच उजव्या एसटीच्या बाहेर पंच गणेश कुबल दोन्ही हात समांतर करतात आणि एक अवांतर धावेची खून देत आहेत. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या 13. 1-13. पुढील चेंडू प्रत्येक यांचा खेळण्यास सज्ज असेल. आता मात्र ऑफ साईडला हलकासा तटला चेंडू. बाकी धाव मिळतो. 1 धाव तर पूर्ण करा. दुसऱ्या धावचा प्रयत्न कसा बघूया. नाही चेतन थांबवतोय. दुसऱ्या षटकाची समोर धाव संख्या होते ती 14. 1-14. माझी तर वैयक्तिक पहिला आणि संघावरती दुसरा घेऊन आलाय. नाव काय रे. पुढील चेंडू राईट हँड राऊंड विकेट मारा करतोय. 1 धाव पूर्ण करतायत. धाव संख्येत 1 ने भर पडते. रुपेश मंचेकर 1 धाव मिळते. पहिल्या चेंडूवरती 1 धाव घेत आहेत ते चेतन आणि प्रसाद. आता स्ट्राईकला असेल तर प्रसाद, नॉन स्ट्राईकला चेतन. पुढील चेंडू राईट हँड राऊंड विकेट मारा करतो. 7-8 पावलांचा रन असेल. तटून चेंडू बघूया. 1 धाव तर पूर्ण करतील. एका धावावरती समाधान मानावं दोन्ही फलंदाजांना. धाव संख्या होती 15. माननीय श्री संदीपजी बोरत यांचं आगमन होत आहे. चेंडू कुठेतरी पॅडवर आपटतो. अपील करतात पण त्यांचं अपील धुडकावत आहेत. पुढील चेंडू आता मात्र तटल चेंडू बाकी धाव मिळतात. 1 धाव तर पूर्ण करतील. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या धाव पूर्ण करतात. उत्कृष्ट थ्रो म्हणावं लागेल पण 2 धावा तोपर्यंत पूर्ण होत आहेत. धाव संख्येत 2 ने भर पडते. धाव संख्या होते 18. 1-18. स्ट्राईकला असेल चेतन. पुढील चेंडू आता मात्र यारकर सर्व चेंडू किती धाव मिळू शकतात. थोडी कुठेतरी मिस फिल्डिंग होते. 1 धाव तर पूर्ण करा. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. दोन्ही धाव पूर्ण होत आहेत. धाव संख्येत 2 ने भर पडते. धाव संख्या होती 20. 1-20. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज असेल तो रुपेश. सामना करेल चेतन.
पुढील चेंडू रुपेश यांचा. आता मात्र बघूया किती धावा मिळू शकतात. कुठेतरी मिस फिल्डिंग होते. 2 धावा तर पूर्ण करा. 2 धावावरती समाधान मानावं लागेल. धावसंख्येत 2 बरोबर. धावसंख्या होती 22. 3 षटकाच्या समाधान 1 बाद 22. जय बजरंग क्रिकेट संघ मळई मुंबई बाल मंडळ संगीत मेळा मळई आयोजित गाभी समाज मर्यादित भव्य ओराम क्रिकेट सामने दिनांक 30/4/2022 आणि 1/5/2022 मध्ये चालू असले सामने. वैयक्तिक पहिलं संघातर्फे 4थं षटक घेऊन येतोय. ते बॉलरचं नाव बघा कोणतं मळेवाले. निलेश वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 4थं षटक निलेश कोंडे पॉवर प्लेचं षटक असेल. आता मात्र ऑफ साईड चेंडू कव्हरच्या दिशेने मारले. चेंडू किती धावा मिळू शकतात. 2 धावाचा प्रयत्न करतात पण 2 धावा पूर्ण करतात. 3ऱ्या धावाचा प्रयत्न करत होते पण कुठेतरी चेतन थांबवतोय प्रसाद याला. धावसंख्येत 2 बरोबर. धावसंख्या होती ती 24. पुढील चेंडू निलेश यांचा राईट हँड उर्दूकडे मारा करतात पंचांच्या उजव्या बाजूने. पुढील चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू टाकतो. चेंडू निर्धाव जातो. फलंदाज काय समजत नाहीये. यष्टीरक्षक आपलं काम बजावतोय. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या होती ती 1/24. पुढील चेंडू आता मात्र फुल टॉस चेंडू मिड ऑफच्या डोक्यावर मारले. चेंडू बघा किती धाव मिळू शकतात. 1 धाव तर पूर्ण करा. 2 धाव पूर्ण करतात आणि 3ऱ्या धावाचा प्रयत्न करा. बघूया आणि 3 धाव परत एकदा प्रसाद थांबवते. धावसंख्या 2 बरोबर. धावसंख्या होते 26. बघूया पुढील चेंडू निलेश यांचा राईट हँड उर्दूकडे मारा करतात पंचांच्या डाव्या बाजूने. आता मात्र परत चेंडू निर्धाव जातोय. गोल्डनचा चेंडू होता. पुढील चेंडू निलेश यांचा खेळतील प्रसाद. आता मात्र उंच मारला चेंडू. मिड ऑनचा फिल्डर तिथे अवगत आहे. मिड ऑनचा फिल्डर उत्कृष्ट झेल घेतोय. दुसरा धक्का बसतो तो एसीसी आंबेरे संघाला त्याची जागा घेण्यासाठी जातोय. पवन पडेलकर प्रसादची जागा घेण्यासाठी जातो. पवन उत्कृष्ट झेल बघायला भेटला होता लॉंग ऑनला. निलेशांचा पुढील चेंडू खेळतील आता स्ट्राईकला प्रणव. पवन पडेलकर राईट हँड उर्दूकडे मारा करतायत. आता तर त्यांच्या डबल चेंडू बघा झेल होऊ शकतो. स्वतः यष्टीरक्षक झेल खाली जातो आणि झेल मात्र सुटतोय आणि दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. 2 धाव पूर्ण करतात. त्याच्यात काय धाव संख्या होते ती 2 27 28. किती षटक होते ना. 4थं षटक चालू. 2 बाद 28. झेल होऊ शकला असता पण झेल सोडतोय स्वतः यष्टीरक्षक.
संपली. 4 षटकाची धावते धावसंख्या होती 28. 2 बाद 28. आता 5वा हाणामारी षटक बघूया कोण घेऊन येतो. 28. 4 षटकाच्या नंतर धावसंख्या 2 बाद 28. शेवटचा हाणामारी षटक घेऊन येतोय. हर्षल वैयक्तिक पहिला आणि संघातर्फे 5वं षटक घेऊन येतो. तो हाणामारी षटक म्हणावं लागेल एसएससी आंबेरी संघासाठी. आपल्या संघासाठी किती धावा रोखू शकतोय आणि एसएससी आंबेरचे फलंदाज चेतन आणि प्रणव किती धावा करू शकतात ते बघूया. स्ट्राईकला असेल तो चेतन, पवन पडेलकर आणि चेतन. 20-25 फलंदाज रनअप दिसतोय. तो हर्षल यांचा राईट हँड मुर्दू विकेट मारा करतात. पंचांच्या उजव्या एकदम स्लोवर चेंडू टाकतोय. चेतन मिस होतोय चेंडू पण लेग बाय स्वरूपात एकदा मिळतोय. पंच प्रसाद लेग बायचा इशारा करताय. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या होती ती 29. पुढील चेंडू हर्षल यांचा. सामना करतील पवन पडेलकर. राईट हँड मुर्दू विकेट मारा करतायत पंचांच्या डाव्या बाजूने हर्षल. आता मात्र तटल चेंडू बघू किती मिड ऑफच्या डोक्यावर तटल चेंडू झेलवू शकतो. झेल काय होत नाहीये. लॉंग ऑफचा खेळाडू ट्राय केली होती पण झेल होऊ शकला नाही. धावसंख्येत 2ने भर पडते. धावसंख्या होते ती 31. 2 बाद 31. पुढील चेंडू हर्षल यांचा. लॉंग ऑफचा फिल्डर आला होता झेलसाठी पण झेल होऊ शकली नाही. झेल ते सोडतोय. हर्षलांचा पुढील चेंडू खेळतील आता पवन. आता मात्र हलका जर बघा झेल होऊ शकतो आणि झेल बाद होतोय तो पवन. तिसरा धक्का बसतो ते एसएससी आंबेरी संघाला आणि हर्षलाला पहिला यश मिळतंय. शेवटचा हाणामारी षटक असेल. काही चेंडू शिल्लक असतील. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत ते एसएससी आंबेरी संघासाठी. 2 चेंडू मध्ये एकूण 3 धावा बहाल करतोय तो हर्षल आणि 1 विकेट घेतोय. आता पवनची जागा घेण्यासाठी जातोय तो प्रसाद कोयंडे. प्रसाद सामना करतो हर्षल यांचा. बघूया आता मात्र स्लोवर चेंडू निर्धाव जातो. चेंडू काही समजत नाहीये प्रसाद याला. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या होते ती 31. 3 बाद 31. शेवटचे 2 चेंडू हाणामारी 2 चेंडू बघूया 2 चेंडूवरती किती धाव करू शकतील ते प्रसाद. आता मात्र तटल चेंडू बघूया. लॉंग ऑनच्या डोक्यावरून तटल चेंडू बघूया. झेल होऊ शकतो. झेल घेतोय तिकडचा क्षेत्ररक्षक. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक झेल घेतोय आणि 12 धक्का बसतोय. तर 4था धक्का बसतोय. 4था धक्का बसतोय एसएससी आंबेरी संघाला. शेवटचा चेंडू असेल. हर्षलांचा सामना करतील कोणता लो रे विजय. उत्कृष्ट षटक म्हणावं लागेल. हर्षल यांचा फक्त 3 धावा देतोय आणि 2 विकेट घेतोय. शेवटचा चेंडू असेल. हर्षल यांचा सामना करतील विजय. बघूया एका चेंडूमध्ये किती धावा करू शकेल की हर्षल. बघूया किती धावा रोखू शकेल तो. उत्कृष्ट क्षेत्र सजवलंय ते जय बजरंग मळे या संघाने. WNCC वडप या संघाच्या कर्णधाराने पॅव्हलमध्ये यायचं आहे. आणि शेवटचा चेंडू होता तो मिड विकेट करून मारला चेंडू. किती धावा 2 धावा तर पूर्ण करताय. 2 धावांचं समाधान मानताय. धावसंख्येत 2ने भर. धावसंख्येत 33. 4 बाद 33 आणि 34 धावांचं आव्हान असेल ते मळे या संघासमोर.
शिवाजी बजारंग क्रिकेट संघ मळई मुंबई बाल मंडळ संगीत मेळा मळई आयोजित गाबी समाज मर्यादित भव्य ओराम क्रिकेट स्पर्धा प्रथम क्रमांक 25,000 व कायमस्वरूपी चषक व द्वितीय क्रमांक 15,000 कायमस्वरूपी चषक तृतीय क्रमांक 5,000 कायमस्वरूपी चषक चतुर्थ क्रमांक कायमस्वरूपी चषक 30 एप्रिल व 1 मे रोजी चालू असलेले सामने आता चालू असलेला सामना SSC आंबेरी विरुद्ध जय बजरंग मळई ब मध्ये SSC आंबेरी या संघाने प्रथम फलंदाजी करताना 33 धावा केल्या होत्या आणि 34 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते जय बजरंग मळई या संघासमोर. वाडापुरी 11 चे कर्णधार तसेच विजय केरवाड्याचे कर्णधार दोन्हीही डमी लिहिलं सर ए पप्पू गया टीम हा ना मी त्याच बोललो हा याच्यात होतं याच्यात तरी म्हटलं लास्ट मध्ये होती थांबतीच बघ लास्ट बघ ग्रुपवर हा सिद्धिविनायक वडाळा हा WNCC वडप तसेच सिद्धिविनायक वडाळ्याच्या कर्णधार पॅनल मध्ये यायचं आहे. दोन्ही याचे नाही वडापाला इले हे खरं सिद्धिविनायक वडाळा हां चला पटपट काय जातं हे आता हे काय इली काय वडाळा हा हे दोन्ही अशा दिसतच नाही पुकार नाही मी काय म्हणतोय ह्यांची आणि ह्यांची लाव आता लगेच लागू कोण जिंकत ना तू लावू दे हा चालेल नंतर मग ह्यांची आणि ह्यांची लाव हा चालेल हा हीच खेळव ना आता हे तर आता ही लगेच मॅच होणार ना हे अजून येऊक नाहीत कोण वाढत वाले नाही नाही जास्त नाही कोणाला वगैरे येऊच आता हे तयारच हा ह्यांका आणि ह्यांका बोलू ह्यांका बोलून ठेव हे पुकारलं ना बघूया येतात काय WNCC वडप चे कर्णधार तसंच सिद्धिविनायक वडाचे कर्णधार तसं आई भैरवी मौनचे कर्णधार पॅनल मध्ये यायचं आहे. आई भैरवी देवी मौनचे कर्णधार पॅनल मध्ये यायचंय. प्रशांत कोण गेले हे प्रसाद वरती कोण नॉन स्ट्राईकला वरती अनिल ना मी सांगतो रुपेश वरती रुपेश नाही ना अनिल खाली हाय अनिला हाय रुपेश त्याचं आडनाव काय रुपेशचं सारंग कुबल तेवढे काय एवढा काय हा नाही रुपेश तो दुसरा रुपेश मंचकर वेगळा हा दुसरा प्लेअर हो वेंगुर लेवल नाव नाही लिहिलं तुम्ही हे करा काय नाव लिहून ठेव रुपेश कुबल टाका तुम्ही हा वडा पिला बस जरा स्ट्राईकला असेल अनिल नॉन स्ट्राईकला असेल रुपेश 34 धावांचा पाठलाग करतोय तो जय बजरंग मळई संघ आणि पहिलं षटक घेऊन येतोय. SSC आंबेरचा कोण 12वा खेळाडू असेल तर यायचंय. भाऊ कोण हा ओळखीतो बॉलर बॉलर नेम
नाही पवन परेडकर नाही पेडणे आपला पडेलकर ना पडेलकर पवन पडेलकर वैयक्तिक पहिलं संघात पहिला षटक घेऊन आला तो पवन पडेलकर. सामना करेल तो अनिल. नॉन स्ट्राईकला असेल रुपेश. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. 7-8 पावलांचं रन असेल ते पवन यांचं. सामना करतोय अनिल. 34 धावांचा पाठलाग करेल तो जयप्रकाश संघ. पहिला चेंडू निर्धाव जातो. अनिलला काही चेंडू समजत नाही. श्रीरक्षा आपलं काम बजावतोय. विकी जोवाटकर धाव संख्येचा 34 धावांचा पाठलाग करतोय तो जयप्रकाश संघ. पुढील चेंडू राईट हँड राऊंड विकेट मारा करतो पंचांच्या उजव्या बाजूने. आता हलका झालेला चेंडू घोषित क्षेत्र जात नाही. एक धाव रनिंग भेटून विकेट करून करतायत. धाव संख्या जयप्रेम या संघाची होते ती बिनबाद 1. 34 धावांचा पाठलाग करताना पुढील चेंडू टाकण्यास सज्ज असेल तो पवन. राईट एम राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने. आता सामना करेल रुपेश सारंग. 30 चेंडू मध्ये 34 धावांचं आव्हान ठेवलं होतं ते ACC आंबेर या संघाने. बघूया किती रोखू शकतील ते पुढील चेंडू पवन यांचा. आता मात्र मिडॉनच्या डोक्यावर धडल चेंडू आणि खणखणीत चौकार जातो. पहिला चौकार निघतोय तो रुपेश सारंगच्या बॅट मधून. पुढील चेंडू टाकण्यास सज्ज असेल तो पवन. या अगोदर चेंडूवरती कणकणीने चौकार मारला होता रुपेश याने. मिडॉनच्या डोक्यावरून मारला होता. आता खूपच डाव्या एसटीच्या बाहेर पंच गणेश कुबल आव्हान दोन्ही समांतर करून अवांतर धावेची खून करतायत. धावसंख्येत 1 ने भर पडते. धावसंख्या 6. पहिलं षटक चालू असताना बिनबाद 6. 34 धावांचा पाठलाग करतोय तो जयबजरंग या संघ. पुढील चेंडू आता परत एकदा तटवलेला चेंडू मिड विकेट आणि मिड ऑनच्या मध्ये तटवलेला चेंडू. बघूया किती धाव मिळतात. 2 धाव पूर्ण करतायत अनिल आणि रुपये. धावसंख्येत 2 ने भर पडते. धावसंख्या होती 8. सिद्धिविनायक वाड्याचे कर्णधार कुठे असतील तर ते पावलामध्ये यायचं. पुढील चेंडू आता मात्र खूपच 2 धावा. 9 चेंडू एक धावा. 1 धावा घोषित क्षेत्रात 1 धाव मिळते ती रुपेशाला. धावसंख्या 1 ने बरोबर पडते. धावसंख्या होते 9. पुढील चेंडू पवन यांचा खेळतील रुपेश. आता मात्र यारकर सोबत चेंडू थोडा सन्मान देत आहेत रुपेश त्या चेंडूला. चेंडू निर्धाव जातोय आणि पहिल्या षटकाची सांगता होते. धाव संख्येत होते 9. 34 धावांचा पाठलाग करतोय जयवरमुळे या संघ. चोवीस चेंडू आणि 25 धावा असं समीकरण राहिलं असेल ते जय बजरंगबली या संघासमोर. वैयक्तिक पहिला आणि संघात दुसरं षटक घेऊन येतोय. चेतन पडेलकर वैयक्तिक पहिलं संघात दुसरं षटक घेऊन आला तो चेतन पडेलकर. सामना करेल अनिल.
राईट हँड उर्दूकडे मारा करतोय पंचांच्या डाव्या बाजूनी. 8-10 पावलांचा रन असलेल्या चेतन यांचं बघूया. आपल्या संघासाठी कुठेतरी अचूक गोलंदाजी करावी लागेल विजय प्राप्त करायचा असेल तर. चेतन यांचा पहिला चेंडू खेळतील अनिल. पुढे चेंडू बघूया. चेंडू निर्धाव जातोय. चेंडू काही समजत नाही. अनिल यांचा धाव संख्येत काही बदल नाही. धाव संख्येत ती बिन बाद 9. 34 धावांचा पाठलाग करताना जय बजरंगबली या संघाची पुढील चेंडू चेतन यांचा बघूया. राईट मोर्दीकडे मारा करता दिबा पाटील एंड कडून. आता पंचांकडे दाद मागताना पंच दोन्ही हात समांतर करून अवांतर धावेची खून करतायत. धावसंख्येत एकने भर पडत. धावसंख्येत 10 दुहेरी अंकात पदार्पण करतो ते जय बजरंगबली या संघ. पुढील चेंडू खेळण्यास सज्ज असेल. आता मात्र यारकर सुरू चेंडू पण तेवढं तटवतो हलकासा रनआउट धोका होऊ शकतो पण रनिंग बॅटिंग 2 विकेट म्हणावी लागेल जय बजरंगबली या खेळाडूंची. अनिल आणि रुपेश यांचा धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या होते ती 11. आता स्ट्राईकला आला येतो रुपेश धडाकेबाज फलंदाज एका चौकाराशी खेळतोय. पुढील चेंडू चेतन यांचा खेळण्यास सज्ज असेल. बघूया आणि मात्र परत घोषित क्षेत्रात मारतोय. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्ये भरपूर धावसंख्या 12. खूप लाईन म्हणणे जागा घ्यायची आपली आपली. डीप कव्हर ला मारला चेंडू किंवा डीप स्क्वेअरला मारला चेंडू. फाईन लेग थर्ड मॅनला चेंडू मारला तर एकच धावा घोषित आहे इकडे. याची सर्व कर्णधारांनी नोंद घ्यायची. पुढील चेंडू आता मात्र कव्हरला जातो चेंडू आणि झेल मात्र सोडतो त्यांनी. 3 जुगाटकर आणि खणखणीत चौकार निघतोय तो रुपेशच्या बॅट मधून. रुपेशने म्हटलं ना. आणि धाव संख्येत 4 बरं धाव संख्या होती ती 16. कुठेतरी मिसफील्ड करतोय तो नितीन जुवाटकर आणि त्यांच्या जागेवर आता कुठेतरी चेंज करतायत. विकी जुवाटकर त्यांची जागा घेतोय नितीनची. पुढील चेंडू चेतन पडळकर यांचा सामना करतील रुपेश. आता मात्र खूपच बिमार स्वरूपात चेंडू आणि नो घोषित करतात पंच. एक आता फ्री हिट असेल पुढील चेंडूवरती रुपेश याला. बघूया फ्री हिटचा किती फायदा घेऊ शकतील रुपेश सारंग. चेतन यांचा पुढील चेंडू राईट अमोर्दकडे मारा करतात. 10-15 पावलांचा रनअप आहे पंचांच्या डाव्या बाजूने. पुढील चेंडू फ्री हिटचा चेंडू बघूया किती धावा मिळतात रुपेश यांना. आणि मात्र स्क्वेअर लेगला कटवलेला चेंडू बघूया किती धावा मिळू शकतात. आणि उत्कृष्ट थ्रो म्हणावा लागेल. एक धाववरती समाधान म्हणावं लागेल रुपेश आणि अनिलवाला. धावसंख्येत एकने भर पडते. धावसंख्या होते ती 18. दुसरं षटक चालू आहे. 34 धावांचा पाठलाग करतोय तो जय बजरंगबली या संघ. पुढील चेंडू चेतन यांचा खेळण्यास सज्ज. आता मात्र यारकर सुरू चेंडू आणि एसटी आडवी करतोय तो चेतन. अनिल यांची त्यांची जागा घेण्यासाठी जातोय. बघूया कोण जातोय तो मळी संघाकडून. आपलं मात्र काम करून येतोय तो अनिल. आणि अनिलची जागा घेण्यासाठी शैलेश. विचारायचा काय होता 2 ड्रायव्हरचे किती घेशाल ग्राउंडवाल्यांका सगळ्या खायच्या ग्राउंड 2 ड्रायव्हरचे किती घेशाल.
पुढच्या मॅचीपासून शनिवारचे कोणी येत नाही ना 2 वर्ष किती असे ते कामोटच होऊ शकतात. हा एक तिकडून खेळूया इकडून खेळूया किच्चाट होतात तरी पण ते मजा नाही मजा नाही होत संडे नाही पण किच्चाट होतात मजा नाही. काय तुम्ही यांनी ह्याच्यावर टाकलेला बघा तुम्ही काय 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 समजत नाही नाही तर ठेवची गरजच नाही ते काय धाव संख्या होते ती 18 2 बाद 1 बाद 18. आता स्वतः विकी जुवटकर वैयक्तिक पहिला संघात साठी घेऊन आला तो विकी जुवाडकर सरासरी 9च्या सरासरीने खेळता येते. जय बरेमाळ हा संघ जिंकण्यासाठी धावा असतील ते 16. 18 चेंडू आणि 16 धावा. राईट एम राऊंड इकडे मारा करतो विकी. आता मात्र घोषित क्षेत्रात मारतोय. एक धाव मिळते घोषित क्षेत्रात गेल्यामुळे चेंडू रुपेशाला. धावसंख्या 1 ने भर पडते. धावसंख्या होती 19. लेफ्ट हँड बॅट्समन होतो रुपेश. सामना करतो विकी जुवाटकर यांचा. परत एकदा घोषित क्षेत्रात मारतोय. कव्हर पॉइंट आणि थर्ड मॅनच्या मधून मारलेला चेंडू पण घोषित क्षेत्रात गेल्यामुळे 1 धाव मिळते. धाव संख्या होते ती 20. 1 बाद 20. 34 धावांचा पाठला करतो ते जय बजरंगबली हा संघ. राईट एम राऊंड विकेट मारा करतो पंचांच्या उजव्या बाजूने विकी जुवाटकर. आता हलकासा मारता मात्र नाडतो तो कळू शकतो. सुखरूप पोचतो तो शैलेश आपल्या क्रीज मध्ये रन घ्यायचा प्रयत्न करत होता पण रुपेश त्याला थांबवतोय. पुढील चेंडू विकी जुवाटकर यांचा खेळण्यास सज्ज असेल. रुपेश राईट एम राऊंड विकेट मारा करतो पंचांच्या उजव्या बाजूने. पुढील चेंडू खेळण्यास सज्ज आहे रुपेश. आता मात्र हलका तडल चेंडू कव्हर पॉइंटच्या दिशेने आणि 1 धाव पूर्ण करता 1 धावेने समाधान मानतील रुपेश आणि शैलेश. आता स्ट्राईकला आलाय तो शैलेश. प्रथम स्ट्राईकला येतो तो शैलेश. सामना करेल तो विकी जुवाटकर यांचा. बघूया चेंडू होत आहेत 4 चेंडू. 4 चेंडू होत 21 धावा झाले त्या जय बजरंगबली या संघाचे. 14 चेंडू आणि 13 धावा असं समीकरण असेल जय बजरंगबली या संघासमोर. शैलेश विकी आपली राईट हँड उर्दू विकेट मारा करतो आता शैलेश आणि हलकासा चेंडू टाकला. चेंडू निर्धाव जातो. चेंडू काही समजत नाहीये शैलेश याला. यष्टीपेक्षा आपलं काम बजावतोय. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या होती ती 21. बेकार वाटला तर मी बोर्ड पडलं होते. पुढे चेंडू खेळण्यास सज्ज असेल. कोणी लो पुढे चेंडू खेळण्यास सज्ज असेल. आता फुल टच सोबत चेंडू आणि मात्र आणि 2 धावा पूर्ण करतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पटकावला होता पण उत्तर क्षेत्ररक्षण करतो. धाव संख्या होते ती 23. 3 षटकाच्या समाप्तीनंतर बिन नाही 2 बाद ना 1 बाद 23. आता 14 षटक हे पॉवर प्लेचं असेल. बघूया कोण घेऊन येतोय तो. प्रसाद प्रभू. प्रसाद सामना करेल रुपेश. राईट एम राऊंड विकेट मारा करतोय तो प्रसाद रुपेशाला. रुपेश 2 चौकार असे खेळतोय. 15 धाव संख्येवरती
वैयक्तिक 15 धावसंख्येत खेळतो तो रुपेश सारंग. बघूया आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय का रुपेश सारंग. प्रसाद यांचा पुढील चेंडू, पहिला चेंडू खेळतो रुपेश. राईट हॅम राऊंड विकेट मारा करतोय पंचांच्या उजव्या बाजूने. 15-20 पावलांचा रन बसेल आणि उत्कृष्ट चेंडू मारतोय आणि हा विकी मात्र मिसफिल्ड करतोय आणि खणखणीत चौकार सोडतोय. धावसंख्या 4 ने भर पडते. धावसंख्या होते ती 27. क्रिकेट टेनिस मध्ये खेळायला गेले होते नाशिक इथे आणि फायनल मारून आले. त्यामध्ये खेळले होते विकी जुवाटकर. पुढे चेंडू प्रसाद खेळण्यासाठी आणि मात्र परत एकदा घोषी क्षेत्रात मारतोय. तेवढं ताकदीने मारतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने, पण घोषी क्षेत्रात गेल्यामध्ये धावसंख्येत 1 नेही भर पडते. धावसंख्या होती ती 28. चौथं षटक चालू. पॉवर प्लेचं षटक असेल हे. पुढील चेंडू प्रसाद यांचा खेळण्यास सज्ज असेल. रुपेश उत्कृष्ट फलंदाजी करतो तो रुपेश. पुढील चेंडू प्रसाद यांचा आणि मात्र खूपच डाव्या यष्टीच्या बाहेर. पंच प्रसाद तरी अवांतर धावेची गुण करतात. धावत 1 ने भर पडते. धाव संख्या होते ती 29. आता 5 धावा हव्या असतील फक्त जिंकण्यासाठी. 10 चेंडू आणि 5 धावा. पुढील चेंडू राईट हॅम राऊंड विकेट मारा करतोय. वाईड नाही. बॅट कर. किती 28 धावा होत आहेत. बॅट कट होती म्हणून लेग अंपायर गणेश कुबल सांगतायत, म्हणून काही वेळा कॅन्सल होतोय. 0. 9 चेंडू आणि 6 धावा. आता मात्र मिड ऑनला थडवले चेंडू. 1 धाव मिळते मिडोचं. तेवढंच क्षेत्ररक्षक उत्कृष्टाची क्षेत्ररक्षण करतोय. धावसंख्येत 1 ने बरोबर धावसंख्या होती ती 29. पुढील चेंडू खेळण्यास सज्ज असेल. आता राईट हॅम वरती विकेट मारा करतोय शैलेश याला. प्रसाद पुढील चेंडू प्रसाद यांचा खेळण्यास सज्ज शैलेशला मात्र चेंडू काय समजत नाही. चेंडू निर्धाव होते. यष्टीरक्षक आपलं काम बजावतोय. धावसंख्येत काही बदल नाही. धावसंख्या होते 29. 1 बाद 29. पुढील चेंडू प्रसाद यांचा खेळण्यास सज्ज असेल. शैलेश राईट हॅम उर्दू विकेट मारा करतो शैलेश साठी. फुल टॉस चेंडू बघा किती आणि 1 धाव पूर्ण करतायत रुपेश आणि शैलेश. हा स्ट्राईकला गेलाय तो रुपेश आणि षटकाची समाप्ती होते. धावसंख्या होते 30. 6 चेंडू आणि 4 धावा जिंकण्यासाठी चिन्मय प्रभू यांचं आगमन होतंय मैदानामध्ये. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. तन्मय प्रभू आमचे आदरणीय मंगेशजी कुर्ले यांचंही आगमन होतंय मैदानामध्ये. त्यांचंही आम्ही हार्दिक स्वागत करतोय. लाल पिवळे धावून आलेले दिसत आहे. लाल वैयक्तिक पहिला संघातर्फे 5वा षटक घेऊन आला येतो प्रसाद कोयंडे. कोणत्याकडून 4 नको मग प्रसाद कोयंडे राईट हॅम उर्दूकडे मारा करतोय शैलेश साठी. 6 चेंडू 4 धाव. बघूया पहिल्या चेंडूवरती
स्क्वेअर लेगला तटावले चेंडू बघ किती धाव एक धाव तर पूर्ण कर एका धावावरती समाधान मानतात दोन्ही फलंदाज धावसंख्या एकने बरोबर ते धावसंख्या होते ती 31 एक बाद 31. पुढील चेंडू प्रसाद कोंडे यांचा सामना करतील आता धडाकेबाज फलंदाज रुपेश एक हाती किल्ला लढवतो एका साईडने रुपेश 20 या धावसंख्येवर खेळतो तो रुपेश सारंग. पुढील चेंडू प्रसाद यांचा खेळण्याचा रुपये फुल टच चेंडू उत्कृष्ट चेंडू म्हणायला लागेल. चेंडू काय रुपेशाला समजत नाही चेंडू निर्धाव जातोय. धाव संख्येत काही बदल धाव संख्या होते ती 31. 4 चेंडू आणि 3 धावा जिंकणारी 4 चेंडू आणि 3 धावा बघूया 4 चेंडू आणि 3 धावा. पुढील चेंडू आणि खूपच उजव्या यष्टीच्या बाहेर पंच व्हायची गुण करतात धाव संख्येत एकने भर पडतोय. दोन धावा 4 चेंडू 2 धावा आता तो फुल टच चेंडू यार कसं चेंडू चेंडू निर्धाव जातोय चेंडू काय समजत नाहीये. रुपेशाला एक असा उत्कृष्ट असा फलंदाज म्हणावं लागेल रुपेश सारंग तुला आता कुठेतरी त्याला रोखून धरलाय ते प्रसाद कोंडे याने. पुढील चेंडू आता मात्र उंच तटावर चेंडू बघा झेल होऊ शकतो झेल झाली तर मॅच मध्ये कुठेतरी मजा येईल आणि मात्र झेल घेतो आणि रुपेश बाद होतो. विकी जुवाटकर झेल घेतो त्या ठिकाणी 2 चेंडू आणि 2 धावा 2 चेंडू आणि 2 धावा. प्रशांत मंचेकर एक मंडईचे जुने जाणते असे गोलंदाज आज फलंदाजीसाठी जात आहेत. बघूया आपल्या संघासाठी विजय प्राप्त करून देतील का. 2 चेंडू आणि 2 धावा कंपल्सरी चेस असतील. हे कंपल्सरी चेस आहे ना कंपल्सरी चेस असेल. मजय बजरंगमुळे या संघाला जिंकण्यासाठी 2 चेंडू आणि 2 धावा. बघूया सिद्धिविनायक आवाज काय नाही दिसत नाही आवाज पण आपण मांडू शकतो. पुढील चेंडू प्रसाद कोंडे यांचा सामना करतील शैलेश मंचेकर. बघूया 2 चेंडू आणि 2 धावा बघूया आपल्या संघात किती मजल मारू शकतो प्रसाद कोंडे की प्रशांत मंचेकर. जय बघून मळई की एसएससी आंबेरी एक अटीतटीचा सामना चालू आहे तो बघूया. राईट आहे मोरतो इकडे मारा करतोय प्रसाद कोंडे सामना करेल प्रशांत मंचेकर. आता मात्र हलका चेंडू बघूया रनआउट तो होऊ शकतो आणि रनआउट काय होत नाहीये. कव्हर करायला कोणी आला नसल्यामुळे हे सांग कंपल्सरीचेच नक्की सांग होय आधी या काय तर सांग एक कंपल्सरी चेस आहे. 1 चेंडू आणि 1 धावा 1 चेंडू आणि 1 धावा उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल प्रसाद कोंडे यांची. बघूया हो आणि मजा आयोजक होतात ना. 1 चेंडू आणि 1 धावा बघूया किती शैलेश आणि मात्र उत्कृष्ट असा स्ट्रेट ड्राईव्ह मारला चेंडू आणि विजयी होतोय तो जय बजरंग संघ खनखनी चौकार मारतो स्ट्रेट ड्राईव्ह स्वरूपात आणि विजय होतो जय बजरंग संघ. बोल हॅलो बोल हा बोल हॅलो हॅलो
एस आंबेरचे कर्णधार कृपया पावलामध्ये यायचं आहे. आपलं सन्मान चिन्ह घ्यायचं आहे. हो रुपेश रुपेश सारंग यांना या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच सामनावीर म्हणून घोषित करण्यात येतं. रुपेश सारंग त्याने आपलं सामनावीरचं चषक घेऊन जायचं आहे. धन्यवाद. बोल रे दिसत नाही हा मॅच दिसत नाही का हा कॅमेरा फिरत नाही हा 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 झालं आता आता क्लिअर झालं म्हणतात. होय हा एसीसी आंबेरी चेतन ना कॅप्टन चेतन पडेलकर नाणेफेकसाठी यायचंय. आता मॅच होईल आई भैराई देवी मोंड विरुद्ध एसी हा जय बजरंग मळीमध्ये. चेतन पेडणेकर आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय. चेतन पडेलकर आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय.